श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रत्येक नवजात बालकाला गरज असलेल्या स्तनपानाविषयी जनजागृती करण्याकरता जागतिक स्तनपान सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर स्तनपानाचं महत्त्व आणि संबंधित पैलूंबाबतची मार्गदर्शनपर चर्चा आज आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, प्रत्येक नवजात बालकाच्या निकोप वाढीसाठी आईचं दूध हे सर्वोत्तम पोषण मानलं जातं. खरं तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात दिलं जाणारं घट्ट पिवळसर अर्थात चिकाचं दूध हे बाळासाठी पहिलं नैसर्गिक लसीकरण ठरतं. म्हणूनच स्तनपानाविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याकरता दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. देशातही महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं या आठवड्याभरात यासंबंधीच्या जागृतीपर मोहिमा राबवल्या जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे स्तनपान हे केवळ बाळाच्या नाही तर मातेच्या आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर असतं. स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांपासून बचाव होतो. तसंच आई आणि बाळामध्ये एक घट्ट भावनिक नातं निर्माण होतं. याच पार्श्वभूमीवर हा सप्ताह आणि स्तनपानाचं महत्त्व याविषयी अधिक सांगतायत केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तसंच प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातोय. हा साजरा करण्यापाठचा मुख्य उद्देश स्तनपानाबद्दल ज्या गैरसमजुती, खास करून पहिलं दूध जे असतं कोलोस्ट्रम ज्याला आम्ही म्हणतो किंवा चिकाचं दूध ज्याला म्हटलं जातं, त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती, वरचं दूध किंवा बाहेरचं दूध बाळासाठी जास्त पौष्टिक असेल, डब्याचं दूध हे बाळ जास्त घेऊ शकतं, नंतर बॉटल फिडिंग मुळे जे काही नुकसान होतं ते, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं आपण जे समुपदेशन देऊ शकतो त्याच्यासाठी हा जागतिक सप्ताह साजरा केला जातो. स्तनपान का दिलं पाहिजे, स्तनपान हे का एवढं महत्वाचं आहे? आम्ही स्तनपानाला बाळाची कवच कुंडल म्हणतो. कवच कुंडल ही बाळासाठी पूर्णपणे त्याचं संरक्षण करणारी असतात. कशापासून संरक्षण करतात ही कवच कुंडल? त्याचे फायदे काय आहेत? त्याचे फायदे बाळालाही आहेत आणि आईलाही आहेत. आता आपण जर बाळाला असणारे फायदे आपण पाहिले तर पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. स्तनातलं दूध हे कधीच इन्फेक्टेड असू शकत नाही. ते इन्फेक्टेड नसल्यामुळे, ते परस्पर बाळाला जात असल्यामुळे त्याच्यातून बाळाला कुठचाही जंतू संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत नाही. वरच्या दुधाने जर ते बाहेर खूप वेळ राहिलं असलं, त्याच्यावरती माशी वगैरे बसली असली, स्वच्छ हाताने धुतले नसल्या बॉटल्स किंवा वाटी चमचे वगैरे, त्यांनी जे नुकसान होऊ शकतं ते नुकसान ह्याने टाळता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं संपूर्ण पोषण, बाळासाठी लागणारी जी पोषक तत्व असतात ती सगळी पोषक तत्व जेवढी आवश्यक असतात, बाळ किती महिन्यांचं आहे, किती वजनाचं आहे, त्याच्यासाठी लागणारी पोषक तत्व तेवढ्या प्रमाणात निसर्ग आईच्या स्तनांमधून बाळाला पुरवत असतो. त्याच्यात रोगप्रतिकारक अँटीबॉडीज ज्याला आम्ही म्हणतो त्या पण उपलब्ध असतात. ह्या अँटीबॉडीज आणि हे जे संतुलन पोषक द्रव्यांचं हे आपल्याला तयार दुधामध्ये, दुधाच्या पावडरीमध्ये किंवा ॲनिमल मिल्क मध्ये मिळत नाही. ते आईच्या दुधातच मिळू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं दूध हे कुठच्याही वेळी योग्य तापमानावरती, योग्य प्रमाणात, योग्य डायल्युशन म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण, त्यातलं स्निग्धतेचं प्रमाण, त्यातलं प्रथिनांचं प्रमाण, हे सगळं योग्य प्रमाणात अशा पद्धतीने बाळाला मिळू शकतं. त्याच्यासाठी ऐन वेळेला उठून दूध गरम करा, बाटली स्वच्छ करा, बाटली धुवा, बाटली उकळा, व्यवस्थित वाटी चमचे धुवा आणि मग ते गरम केलेलं दूध बाळाला द्या वगैरे वगैरे, हे सगळे उद्योग करावे लागत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई आणि बाळातला जे दुवा असतो तो जास्त मजबूत होतो असं म्हटलं जातं. माझ्या वैयक्तिक दृष्टीने पाहायचं झालं तर हा दुवा कधीही राहणारच आहे. त्याच्यासाठी स्तनपान आवश्यक आहे असं नाही, पण हे आम्ही पेशंट्सला पण जास्त करून ह्याच्यावरती पण भर देतो. आता आईला काय काय फायदे होतात? स्तनपान जेव्हा आई करते तेव्हा त्यावेळेला शरीरात निर्माण होणारी जी हॉर्मोन्स असतात ती हॉर्मोन्स आईचं वजन कमी करायला मदत करतात. आईचा गर्भाशय जे डिलिव्हरीच्या वेळेस एवढं मोठं झालेलं असतं ते लवकर आकुंचन पावायला, त्यातून रक्तस्राव कमी व्हायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही हॉर्मोन्स मदत करतात. आणि ती हॉर्मोन्स जर स्तनपान आई करत असेल
असेल तर पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये तयार होतं. हा झाला आईचा पहिला फायदा. आईला स्तनांच्या आजारांपासून प्रोटेक्शन मिळतं. आईचं वजन कमी व्हायला, जे डिलिव्हरीच्या वेळेस वाढलेलं असतं ते वजन कमी व्हायला स्तनपानातून मदत होते. ह्या सगळ्या फायद्यांसाठी जर आपण पाहिलं तर स्तनपान हे किती आवश्यक आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवेल. श्रोते हो, स्तनपान बाळासाठी जितकं महत्त्वाचं तितकंच ते उपयुक्त ठरावं म्हणून ते सकस असणंही गरजेचं असतं. त्यासाठी मातेची शारीरिक तसंच मानसिक स्थिती उत्तम असायला हवी. मातेचा आहार पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. तिला पुरेशी विश्रांती मिळणंही आवश्यक असतं. यासोबतच नवजात बाळाची भूक अचूक ओळखणं, दूध कमी येत असेल तर घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. अर्थात ही सगळी केवळ मातेची नाही तर कौटुंबिक जबाबदारी आहे, याचं भानही आपण जपलंच पाहिजे. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर. हो, सकस स्तनपानाची सुरुवात होते ती गरोदरपणापासून. म्हणजेच आईचा आहार, आईच्या आहारात काय काय हवं, हेल्दी डाएट म्हणजे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच उद्भवतो. सो युजली आम्ही रिकमेंड करताना आईला अशी डाएट सांगतो की साधारण 2 ग्लास दूध, 1 वाटी दही, जेवणामध्ये डाळ भात चपाती किंवा भाकरी बरोबर एकदा कडधान्य येऊ दे किंवा एकदा पालेभाज्या. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल तर जे पदार्थ गरम नाही पडत ते द्यावे. हेच नाही तर सॅलॅड्स, फळं, 4 फळं तरी तिने कन्झ्युम केली पाहिजेत. या व्यतिरिक्त कधी ड्रायफ्रूट्ससुद्धा तिच्या आहारात आले पाहिजेत. हे झालं डाएटबद्दल. आणि दुसरं म्हणजे निप्पल प्रिपरेशन. निप्पल प्रिपरेशन म्हणजे काय असतं, जे लास्ट ट्रायमेस्टर किंवा लास्ट डेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये आपण करतो. बोंड, स्तनाचे बोंड तयार करण्याची प्रक्रिया, हे 2 बोटांनी तिला करायला सांगतो किंवा कधी कधी सिरिंज वापरली जाते. तर कधी कधी डिलिव्हरी नंतर सिरिंजिंग, निप्पल शील्ड ह्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे स्तनाचे बोंड चांगले तयार होते, ज्या अर्थी बाळाला सकिंग करता येते. सो आईचे दूध हे बाळासाठी पहिले आणि सर्वोत्तम अन्न आहे. सो डिलिव्हरी नंतर म्हणजे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करायलाच पाहिजे. त्याला गोल्डन अवर्स म्हणतात. पहिले 6 महिने आईने फक्त बाळाला आईचे दूधच द्यावे, पाणी सुद्धा नाही. त्यालाच आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतो. त्यासाठी आईचे दूध पण भरपूर प्रॉपर मात्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. का? आईचे दूध रोगप्रतिकार शक्ती वाढवतं व बाळाला संसर्गापासून वाचवतं. कारण पहिल्या वॅक्सिनेशन जे जन्मानंतर इमिडिएटली असतं, BCG, OPV आणि हेपॅटायटिस B, या व्यतिरिक्त दुसरे सगळे वॅक्सिनेशन बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला मिळतात. तोपर्यंत बाळाला प्रोटेक्शन मिळणं फार गरजेचं आहे. आणि या दुधात फार रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असते. पहिलं दूध म्हणतो ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉम, जे विटॅमिन ए आणि बरेच इम्युन रिलेटेड फॅक्टर्स त्याच्यामध्ये असल्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती चांगली राहते. स्तनपानामुळे आई आणि बाळ या दोघांचं नातं सुद्धा घट्ट होतं. पण आपण बघतो काही ठिकाणी आईला दूध फुटण्यास फार बाधा येत असतात. युजली याच्यामध्ये 2 गोष्टी सामील आहेत. एक तिचा आहार आणि दुसरी मानसिक ताण. आता आहारमध्ये म्हटलं, जे प्रेग्नन्सीमध्ये घेतलं ते पूर्ण डाएट आमच्यामध्ये बाईने घेतलं तर काही प्रॉब्लेम नसतो. पण काही ठिकाणी आम्ही बघतो जन्मदाता मातेला फक्त भात, पालेभाज्या आणि काही मिरीची पूड आणि कमीत कमी पाणी या आहाराचाच फक्त सल्ला दिला जातो. पण हे अगदी चुकीचे आहे. त्यांना प्रॉपर डाएट आणि 4 ते 5 लिटर लिक्विड डाएट, म्हणजे ते पाणी असो वा कुठलेही ज्युसेस किंवा सूप असू दे, याची अत्यंत गरज असते. त्यानंतर मानसिक ताण म्हटला तर हा कशामुळे येतो, तर मातेला याची जाणीव नसते. जेव्हा ती पहिल्यांदा डिलिव्हरी होते तिची, तेव्हा तिला ह्याची जाणीव नसते की आपल्याला दर 2 तासांनी उठून बाळाला पाजायचं आहे. त्यामुळे पूर्ण 8 तासाची झोप ह्याची अपेक्षा तिने करावीच नाही. मग तेव्हा मातेला नीट समजवून सांगावं की बाळा, तुला 2-2 तासाची झोप मिळणार आहे. बाळ जेव्हा झोपतंय त्यावेळेला झोपून घे. सो तेवढा तरी आराम शरीराला मिळेल, म्हणजे तिला दूध फुटायला कुठेही बाधा होणार नाही. हे सर्व करूनही जर दूध वाढले नाही तर काही मेडिसिन दिले जाते, जे साधारण 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी डिसिजन घेतलं जातं की आईला दूध कमी वाटत असेल तर आम्ही हे मेडिसिन प्रिस्क्राईब करतो. श्रोते हो, काही वेळा घराबाहेर पडावं लागल्यानं किंवा इतर सामाजिक कारणांमुळे मातांसमोर स्तनपान देण्याच्या बाबतीत मोठं आव्हान निर्माण होतं. हे नाकारून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी सोयीस्कर जागेचा अभाव, स्तनपानात खंड पडणं आणि बाळाची भूकच अर्धवट भागण्याला कारणीभूत ठरू शकतो. मात्र त्याचवेळी स्तनपानात अशा कोणत्याही बाबी अडथळा ठरू नयेत याकरता शासनाकडून प्रसूती रजा, कामाच्या तसंच सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष, बालसंगोपन केंद्र तसंच
पोषण अभियानाअंतर्गतच्या उपाययोजनांचं पाठबळ दिलं जात आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर. काम आणि मातृत्व एकत्र शक्य आहे, कारण कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने स्तनपानासाठी अनुकूल वातावरण द्यावं. म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी बऱ्याच सुविधा आहेत. उदाहरणार्थ 6.5 महिन्याची पगारी रजा आहे, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, स्तनपान कक्ष म्हणजे हिरकणी कक्ष, तसेच दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे 4 वेळा तरी स्तनपानाची परवानगी, पण हा कायदेशीर हक्क आहे. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणाल तर सरकारने बरेच राष्ट्रीय कार्यक्रम राबवले आहेत. त्यात कायद्याने मिळणारे हक्क असे आहेत की एक मातृत्व लाभ कायदा जो 2017 मध्ये आला, ज्याच्यामध्ये 6.5 महिने पगारी रजा, 2 पेक्षा जास्त मुले असल्यास 12 आठवडे रजा आणि वर्क फ्रॉम होमची तरतूदही आहे, जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शक्य असते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी अशा सुविधा असतात, जशा उदाहरणार्थ पाळणाघर, फीडिंग रूम म्हणजे आई दिवसातून 4 वेळा तरी बाळाला भेटून स्तनपान करू शकते. त्यानंतर फीडिंग रूम असल्यामुळे फ्रीज, पाणी, बसायची सोय त्या रूम मध्ये असते. कामाच्या ठिकाणी दूध काढून साठवण्याची खास खोली असते. नंतर ब्रेक वेळ, जसं मी म्हटलं तसं स्तनपानासाठी 2 अतिरिक्त ब्रेक दिले जातात, जे पगारी असतात. आणि इतर मदत म्हणजे पोषण अभियान, म्हणजेच अंगणवाडीत गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषक आहार व समुपदेशन केले जाते. मा अभियान MAA ह्याच्यामध्ये आशाताईंद्वारे घरी जाऊन स्तनपान करून कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. त्यानंतर दूध बँक, जे रुग्णालयात दूध साठवून ठेवण्याच्या सुविधा देतात, जशा कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट किंवा लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट, हे दूध साठवण्यासाठी उपयोगी ठरतात. श्रोतेहो, अनेकदा नोकरी अथवा काही विशिष्ट वैद्यकीय किंवा आरोग्याच्या कारणांमुळे मातेला थेट स्तनपान देणं शक्य होत नसतं. मात्र आज आईचं दूध सुरक्षितपणे साठवून बाळाला पाजण्याचा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहे. याविषयी समाजात हळूहळू जागरूकता वाढत असली तरी ती व्यापक होण्याची गरज आहे. त्या दृष्टीनंच आईचं दूध साठवण्याची योग्य पद्धत, तसंच ते बाळाला पाजताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत. आता जर आई कामाला जाणार असेल तर ती दूध मॅन्युअल ब्रेस्ट पंप किंवा बॅटरी पॉवर्ड ब्रेस्ट पंप असे जे तयार मिळतात त्यांच्या मदतीने किंवा स्तनावरती दाब देऊन बोटांच्या मदतीने दूध काढू शकते आणि ते बाहेर किंवा फ्रीज मध्ये स्टोअर करू शकते. ह्याच्यासाठी बहुतेक हॉस्पिटल्समध्ये आजकाल लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपानाबद्दल माहिती देणारे तज्ज्ञ ह्यांना अपॉइंट केलेलं असतं. आता जेव्हा ती दूध काढते तेव्हा ते कसं स्टोअर करायचं ह्याच्याबद्दल आपण बघू. नुकतं काढलेलं दूध जर ती बाहेर ठेवणार असेल तर त्या खोलीचं तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे, म्हणजे खोली खूप गरम असता कामा नये. तिकडे ती 4 तास ठेवू शकते. जर ती फ्रीजमध्ये ठेवणार असेल 4 डिग्री सेल्सिअसला तर ते 4 दिवस राहू शकतं. पण त्या बाटल्या अशा असल्या पाहिजेत की ज्या एका वेळेला तेवढं दूध वापरून टाकता येईल. हे झालं दूध कसं स्टोअर करायचं, कसं वापरायचं ह्याचे पर्याय. त्याच्यासाठी तिला ब्रेस्ट पंप म्हणतात, त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागणार. आता ब्रेस्ट पंपिंग कसं करायचं तर स्वच्छ हातांनी स्वच्छ धुतलेला पंप जेव्हा आपण वापरला तेव्हा मग ते दूध स्पेशल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात किंवा दुधाच्या छोट्या बॉटल्स ह्याच्यामध्ये ठेवता येतं आणि त्याच्यावरती तारीख लिहिली पाहिजे, वेळ लिहिली पाहिजे, कधी काढली ते लेबल लावायचं आणि ते फ्रीजच्या दरवाजात न ठेवता फ्रीजच्या आतमध्ये ठेवावं आणि सर्वात आधी काढलेलं मिल्क सर्वात पहिल्यांदा वापरावं आणि काढल्यानंतर 2 तासात वापरावं. दूध शक्यतो रूम टेम्परेचरला आल्यावरती म्हणजे खोलीच्या तापमानावरती आल्यावरती द्यावं. ते मायक्रोवेव्ह मध्ये देऊ नये आणि दूध आपण ज्याच्यात काढतो ती सगळी भांडी, ते सगळ्या बॉटल्स अत्यंत स्वच्छ हाताने आणि स्वच्छ पद्धतीने धुवून वापराव्यात. श्रोतेहो, या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं स्तनपानाविषयी जागृती करण्यासोबतच मातेला स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.